नवविश्वाचा हा निर्माता, नवविश्वाचा हा निर्माता, ब्रह्मा भाग्यविधाता, प्रभुवस्थानो ऐका त्यांची अद्भुत जीवन गाथा, अद्भुत जीवन गाथा. नवविश्वाचा हा निर्माता. ओम शांती. श्रोते हो, आज आपण ब्रह्मा बाबांच्या जीवन कहाणीची 14वी कथा ऐकणार आहोत. कथेचे शीर्षक आहे शिवबाबा आणि ब्रह्मा बाबा यांचा अद्भुत कार्यविधी. खरोखरच बाबांचा कार्यविधी अद्भुत व अलौकिक होता. अनेक युक्त्यांचा अवलंब करून प्रत्येक आत्म्याचे कल्याण करण्याचा उपाय बाबा करीत असत. सध्या या ईश्वरी विश्वविद्यालयाच्या मुख्य संचालिका असलेल्या ब्रह्माकुमारी प्रकाशमणीजी म्हणतात, या कलियुगी सृष्टीत सर्व लोकांचे संस्कार सतयुगी देवतांच्या संस्कारांच्या तुलनेत तर तमोप्रधान अथवा आसुरी बनलेले आहेत. आता ते संस्कार पलटवून पुन्हा माणसापासून देवता अथवा सत्वगुणी बनविण्याचे कार्य जे बापदादांनी केले आणि करीत आहेत ते फारच अलौकिक, अद्भुत व उच्च आहे. एक श्रेष्ठ वैद्य जसा रोग्याची नाडी पाहून व त्याची अवस्था जाणून त्यानुसारच त्याला औषध देतो, अगदी तसेच कार्य बापदादांनी केले आणि सध्याही करीत आहेत. त्यासाठी त्यांनी ज्या युक्त्यांचा अवलंब केला त्यावर विचार केल्यास मनाला फार आनंद होतो व हृदय बापदादांच्या प्रेमाने भरून येते. त्यापैकी काही युक्त्यांचे वर्णन पुढे करण्यात आलेले आहे. श्रोते हो, आपण ऐकणार आहोत, प्रत्येकात जो चांगला गुण असेल त्यानुसार त्याला कामात गुंतविणे. या कलियुगी जगात प्रत्येक माणसात अवगुण तर भरलेलेच आहेत, पण या ज्ञानयज्ञात येऊन जो कोणी ज्ञान घेऊन पुढे जाऊ इच्छित होता त्याचे अवगुण न पाहता बाबा त्याच्या चांगल्या गुणांचे वर्णन करून त्याच्यात आनंद व उत्साह भरीत आणि त्याच्या त्या गुणांच्या उपयोगासाठी त्याला जनसेवा करावयास लावून त्याचेही कल्याण करीत. अवगुण काढून टाकून दिव्यगुण भरणे हे तर बाबांचे कार्य आहेच, पण ते कार्य सुरू करण्यापूर्वी माणसाला एखाद्या आधारावर उभे करणे आवश्यक असे. म्हणून प्रत्येकातील एखाद्या गुणाचा उपयोग बाबा फार चांगल्या तऱ्हेने करून घेत. उदाहरणार्थ, जर कोणी शिकला सवरलेला असेल तर बाबा म्हणत, हा तर बऱ्याच लोकांचे कल्याण करू शकेल. ईश्वरी साहित्य लिहून ते छापविणे, वर्तमानपत्रात ईश्वरी संदेश प्रकाशित करणे, ईश्वरी ज्ञानयुक्त भाषणे तयार करणे वगैरे कार्यात स्वतःला जुंपून घेऊन हा आपले भाग्य फार उच्च करू शकेल. बाबाच्या या मुलाकडून फार अपेक्षा आहेत. विश्वनाटकात या मुलाचा चांगला पार्ट आहे. हा समंजस मुलगा आहे. हे सहज ईश्वरी ज्ञान झटकन बुद्धीत धारण करून इतरांचीही खात्री पटवून देऊ शकेल. हे सारे ऐकून त्या वत्साचे मन आनंदाने भरून जाई व तो ईश्वरी सेवेस लागे. अशा रीतीने जेव्हा त्याची बुद्धी ज्ञान, विज्ञान व सेवेत मग्न होई तेव्हा त्याच्या पूर्वसंस्कारांना कर्मात येण्यास सवडच मिळत नसे आणि ज्ञानाविरुद्ध तसेच विपरीत गोष्टींचा विचार करण्यास त्याला वेळच उरत नसे. परिणामी त्याचे पूर्वीचे कुसंस्कार नष्ट होऊ लागत, वाईट सवयी सुटू लागत, जीवनात उत्साह व उल्हास भरू लागे आणि दिव्य वातावरण व ज्ञानाच्या देवघेवीने त्याचा स्वभाव बदलू लागे.
कोणी शिलाईचे काम जाणणारा असेल तर बाबा म्हणत, हा तर ईश्वरी यज्ञासाठी फारच सर्व्हिसेबल म्हणजे सेवाधारी आहे. बाबाला अशाच ज्ञानयुक्त व पवित्र मुलांच्या हातांनी शिवलेले कपडे घालण्याऐवजी शिवबाबांच्या स्मृतीत राहून अशा योगयुक्त ब्राह्मण कुलभूषणाच्या हातांनी शिवलेले कपडे मिळाले तर किती चांगले होईल. हे ऐकून त्या वत्साचे रोमांच उभे राहत आणि त्याला वाटे, मी सुद्धा कोणत्या का होईना पण कामाचा माणूस आहे. माझीही काही उपयुक्तता आहे ज्याद्वारे मी इतर आत्म्यांना सुख देऊ शकेन. मग तो योगयुक्त होऊन याच ईश्वरी सेवेस लागे. वृद्ध व अशिक्षित असलेल्या एखाद्याला वाटे, मी तर आता काहीच कामाचा नाही. घरात काय वा घराबाहेर काय सर्वांच्या दृष्टीने मी फालतू आहे. पण अशी माणसे जेव्हा बाबांच्या मुखकमलातून निघालेले हे शब्द ऐकत तेव्हा उत्साहित होत. जे लोक वृद्ध आहेत ते पुष्कळच सेवा करू शकतात, कारण ते अनुभवी असतात. ईश्वरी ज्ञानाच्या गोष्टी जर ते इतरांना आपल्या अनुभवासहित ऐकवतील तर ऐकणाऱ्यांना त्या पटतील. मुलांनो, तुम्ही शिकला नाहीत म्हणून काय झाले? फक्त अल्फ म्हणजे परमात्मा आणि बे म्हणजे शिवपरमात्म्याकडून मिळणारी स्वर्गाची बादशाही, या दोनच तर गोष्टी जाणावयाच्या आहेत. आणि सर्वांना एवढेच सांगावयाचे आहे की परमपिता परमात्म्याला स्मरा आणि पवित्र व्हा, तरच तुम्हाला दैवी राज्यभाग्य मिळेल. यात कठीण ते काय आहे? पहा, शिवबाबांनीही या वृद्ध शरीराचा आधार घेतलेला आहे. अशा तऱ्हेच्या गोष्टी ऐकून आणि वृद्धपणीही आपल्याला उद्देशून बाबांच्या मुखातून निघालेला मुलांनो हा शब्द ऐकून तेही लहान मुलांप्रमाणे ही ईश्वरी विद्या शिकावयास लागत व इतर लोकांना ईश्वरी ज्ञान देण्याच्या सेवेस वाहून घेत. अशाच पद्धतीने बाबा मुलांना, गरिबांना, प्रत्येक वर्गाच्या व प्रत्येक वयाच्या व्यक्तींना आत्मिक दृष्टीने पाहून त्यांना लोककल्याणाच्या कोणत्या ना कोणत्या कार्यात जुंपून टाकीत. अशा प्रकारे जे जीवन पूर्वी व्यर्थ जात होते ते आता त्यामुळे स्वतःकरिता तसेच इतरांकरिता फार महत्त्वाचे जीवन होऊन बसे. ज्याच्यात जो सेवाकारी गुण असे त्यावर जोर देऊन बाबा त्याचा उपयोग यज्ञसेवेसाठी करून घेत आणि त्यामुळे त्या वत्साला आपले संस्कार बदलण्याच्या कार्यातही ईश्वरी बळ मिळे. श्रोते हो, आपण ऐकणार आहोत सर्वांना प्रेम व सन्मान देऊन प्रगती पथावर नेणे. आजकालच्या जमान्यात कोणीही कोणाला निस्वार्थ प्रेम देत नाही. कोणीही खऱ्या व शुद्ध प्रेमाने वागत नाही. बाबा सर्वांना स्वाभाविक, सर्वश्रेष्ठ, संपूर्ण व खरे प्रेम देत. ते गोड गोड सिकिलधे नूरे रत्न सेवाकारी आत्मिक मुलांनो अशा प्रकारची विशेषणे मनातल्या अगदी आतल्या कप्प्यातील प्रेमाने व गोड स्मिताबरोबर वापरीत. लाडक्या मुलांनो असे संबोधून ते नेहमी बोलत. त्यामुळे आत्मा चमकून उठे आणि त्याला वाटू लागे की हे कोण्या सांसारिक माणसाचे प्रेम नव्हे, हे प्रेमाचे सागर परमपिताच मानवजातीचे पिता ब्रह्माद्वारे या अलौकिक प्रेमाचा वर्षाव करीत आहेत. अशा रीतीने खऱ्या प्रेमाने चिंब होऊन तो अभूतपूर्व शीतलता व उच्च सौभाग्याचा अनुभव करी. जर माणसाला प्रेम मिळाले तर तो काय करण्यास तयार होत नाही. प्रसंगी आपला जीवही ओवाळून टाकण्यास तो मागे पुढे पाहत नाही. अशा प्रकारे आत्म्यात ईश्वरी प्रेम निर्माण करून बाबा त्याच्याकडून काम, क्रोध, लोभ, मोह इत्यादींचा बळी घेत. बाबा म्हणत, पहा मुलांनो, या बापासाठी या दुःखदायी गोष्टीही तुम्ही सोडू शकत नाहीत काय? जन्मजन्मांतर तुम्ही ह्या मनोविकारांचा धंदा करीत आला आहात आणि मानवी मतानुसार वागून मायेचे दास होऊन बसला आहात.
आता हे शिवबाबा या अंतिम जन्मी तुम्हाला सुखशांतीचा वारसा देण्यास आलेले आहेत. तेव्हा या बाकी राहिलेल्या थोड्या काळात या बापासाठी हे विकार तुम्ही सोडू शकत नाहीत काय? तुम्ही जन्मोजन्मी भक्ती करीत होता की हे पतित पावन पिता येऊन आम्हास विषय विकारांपासून सोडव. आता जर मी आलेलो आहे तर तुम्ही पतिताचे पावन व्हा. पहा लाडक्या मुलांनो, आता मला ही सृष्टी पवित्र करावयाची आहे. मग काय, या कार्यात तुम्ही सिकिलधे मुले या पित्याला सहकार्य देणार नाही. बाबांचे असे कारुण्यपूर्ण कल्याणकारी व मधुर वक्तव्य ऐकून आणि आपले सहकार्यही महत्त्वपूर्ण मानून प्रत्येकजण पवित्र बनण्याच्या व बनविण्याच्या पुरुषार्थास लागे. बाप दादांकडून त्यांना असे प्रेम व लालन पालन मिळे की ते सांसारिक विषारी सुखे विसरून ईश्वरी संबंधात दृढ होत. श्रोते हो, आपण ऐकणार आहोत खऱ्या पित्याचा संबंध. बाबा खऱ्या पित्याप्रमाणे वागत. ते प्रत्येकाला म्हणत, मुला हे तुझे खरे घर आहे. जे काही बाबाचे आहे हे तुझ्यासाठी आहे. मुला माहिती देत राहा, ख्याल खुशालीचे पत्र लिहित जा, सल्ला घेत राहा. ते सर्वांना अशा प्रेमाने व माधुर्याने मुलांनो मुलांनो असे म्हणून संबोधित की त्यामुळे प्रत्येकाचा बुद्धियोग इतर सर्व कामांपासून उडून त्या एकाकडे लागे. दैहिक संबंधांपासून विरक्त होऊन ते त्या अलौकिक नात्याचे सुख अनुभवित. आजच्या या जगात कोणी कोणाला म्हणतो का की हे तुम्हा सर्वांचे घर आहे आणि हे सर्व काही तुमचे आहे? बाबा तर यज्ञाचा वृत्तांत मुलांना ऐकविण्यास लागत. ते मनातील गोष्टही सर्वांना निसंकोचपणे सांगून टाकत. त्यामुळे प्रत्येकाला असे वाटे की हे माझे बाबा आहेत, त्यांचे माझ्यावर विशेष प्रेम आहे. तेव्हा त्याच्या तोंडूनही बाबा, गोड बाबा हे शब्द सहजगत्या निघत. मग ते बाबांचे म्हणणे, बाबांची आज्ञा कसे बरे टाळू शकतील? एकदा एक जोडपे बाबांना भेटावयास आले. त्यांनी पूर्वी 2-4 वेळा हे ईश्वरी ज्ञान ऐकले होते. बाबांनी त्यांना म्हटले, मुलांनो कसे चालले आहे? ही मुलगी तीव्र पुरुषार्थ करीत आहे की हा मुलगा? बाबांची भव्य तेजपुंज वयोवृद्ध व प्रेमळ मूर्ती पाहून आणि त्यांच्या तोंडून मुलांनो मुलांनो असे प्रेमळ शब्द ऐकून त्या उभयतांच्या तोंडूनही सहजपणे बाबा शब्द बाहेर पडला. बाबा असे संबोधून ते म्हणाले, आम्हाला हे ज्ञान फार चांगले वाटते, पण बाबा पवित्र राहणे फार कठीण आहे. असे म्हणून उत्तराची अपेक्षा करीत ते बाबांकडे पाहू लागले. तेव्हा बाबांच्या चेहऱ्यावरील रेषा बदलल्या. करुणा, वात्सल्य व समजावणी यांच्या संमिश्र रेषा उमटून आल्या व डोळे स्तब्धतेने काही सांगू लागले. एक क्षण निस्तब्धता राहिली असेल, पण तेवढ्यात त्याने त्या जोडप्याची मनोभूमी तयार केली. तेव्हा बाबा म्हणाले, मुलांनो जर तुम्ही मला बाबा म्हणत आहात तर ही माझी छोटीशी गोष्टही तुम्ही नाही का मानू शकत? लौकिक नात्यानेही ज्याला तुम्ही आपला बाप मानता त्याची आज्ञा पाळता, मग पावन करणाऱ्या या पित्याचे फरमान आणि तेही या अंतिम जन्मी या थोड्या काळापुरते व महाविनाश पुढे उभा ठाकला असताना नाही का मानणार? बाबांनी श्री लक्ष्मी, श्री नारायण यांचे एक सुंदर फ्रेम केलेले चित्र मागविले आणि ते त्यांना देत म्हटले, बाबांचे म्हणणे आहे की तुम्ही उभयतांनी असे व्हावे. मुलांनो होणार ना? ते दोघे लगेच म्हणाले, हो बाबा अवश्य होऊ. जर बाबांनी आमच्याकडून ही अपेक्षा केलेली आहे तर आम्ही ती पूर्ण करूनच दाखवू. यावर बाबा बोलले, मुलांनो तेव्हा मग बाबाही तुम्हाला शाबासकी देईल आणि शिवबाबा तर स्वर्गाचे राज्यभाग्य देतीलच. कारण जो
काम महाशत्रूवर विजय मिळवितो तो जगज्जेता बनतो. बाबांचे हे प्रेरणादायक शब्द ऐकून आणि त्यांच्या या आशा पाहून त्या जोडप्याला असे वाटले की ते शब्द केवळ शब्द नव्हते, शब्द बाण होते. छे छे, ते तर शुद्ध वीज होती, एक अपार शक्ती होती जी त्यांच्या मनात कायमची घर करून बसली. त्यांचे डोळे अशा पावन बनविणाऱ्या पित्याच्या प्रेमामुळे पाणावले आणि ते उभयता बाबांना पुन्हा पुन्हा निरखीत परत जाताना असे दिसत होते जसे विडा उचलल्यानंतर एखादा सुपुत्र वा राजपुत्र दृढ मनाने विजयाचे मनसुबे रचित रणभेरीच्या नादामागून रणांगणाकडे जातो असे काम करीत. मुलांनो मुलांनो, हे शब्द जे काम ऋषी मुनी आणि धर्मशास्त्रांनीही अशक्य म्हणून सांगितले आहे. श्रोते हो, आपण ऐकणार आहोत हात वर करणे आणि निश्चयपत्र लिहून घेणे. वर्गात ज्ञानाच्या सूक्ष्म तत्वांचे दिग्दर्शन करीत करीत बाबा म्हणत, आपण 16 कला संपूर्ण सूर्यवंशी देवी देवता बनू असे ज्या मुलांना वाटते त्यांनी हात वर करावा. वर्गात उपस्थित असलेल्या सर्व भाऊ बहिणी हात वर करीत. काही जण पूर्णपणे हात वर न करता अर्धाच करीत. तेव्हा बाबा म्हणत, काही जणांनी चांगल्या तऱ्हेने हात वर केलेला नाही. आध्यात्मिक सेना काय अशी असावयास हवी? हात तर पूर्णपणे वर केला पाहिजे ना. कदाचित ह्या लोकांच्या मनात काही संशय असावा, अन्यथा ह्यांनी लगेच हात वर केला असता. पहा, कित्येक मुले हात वर करण्यासही किती वेळ लावतात. हळूहळू लाजेने हात वर करतात, कारण संकल्प विकल्पात पडलेली ही मुले आपल्या ध्येयाकडे हळूहळू वाटचाल करीत आहेत. जर ही झटपट चालत असती तर झटकन ह्यांनी हात वर केला असता. पहा, हा बाबाही तुम्हा मुलांप्रमाणे एक विद्यार्थी आहे ना. मग पहा बरे, बाबा कसा हात वर करीत आहेत ते. मग बाबा मोठ्या खुशीने व डौलाने आपला हात जास्तच वर करीत आणि वर्गात असलेली सर्व मंडळी हसू लागत व ज्यांनी आपला हात अर्धवट वर केला होता तेही ताटपणे पूर्ण वर करीत. आता म्लान चेहऱ्यांवरही, मायेमुळे कोमेजलेल्या तोंडांवरही हिंमत व खुशीची झलक दिसू लागे. ज्याप्रमाणे सैनिकांना आपल्या कमांडरची प्रसन्न मुद्रा पाहून खुशी होते, तेव्हा बाबा म्हणत, हो मुलांनो, आपण 16 कला संपूर्ण होऊ अशी मनात पक्की खात्री व्हावयास हवी. बरे, आता दुसरा प्रश्न. आपण 14 कला संपूर्ण चंद्रवंशी घराण्यात जाऊ असे ज्यांना वाटते त्यांनी आता हात वर करावा. तेव्हा कोणी हात वर करीत नसे. बाबा म्हणत, काय सर्वजण 16 कला संपूर्ण बनणार आहात असे म्हणून हसू लागत व म्हणत, सावध रहा. जर मनात असा दृढ निश्चय केलेला असेल तर माया ही खूप युद्ध करील. मुलांनो, घाबरू नका. सर्व शक्तिमान तुमच्या साथीला आहे. ध्येय नेहमी उच्चच असावयास हवे ना. 14 कला पूर्ण बनणे हे तर अपयशाचे चिन्ह आहे. शिवबाबांसारख्या परम शिक्षक व परम सद्गुरूचे विद्यार्थी होऊन त्यापासून पूर्ण लाभ घ्यावयास हवा ना. पुढे बाबा म्हणत, असो, आम्हाला शिवबाबा भेटले आहेत आणि आम्ही ब्रह्मचर्य व्रत पूर्णपणे पाळून मायेवर विजय मिळवून दाखवू. असा जर तुमचा पूर्ण निश्चय झालेला असेल तर निश्चयपत्र लिहून द्या. मुलांनो, ही माया जिंकणे मोठे कठीण आहे. माणसाला एक क्षणात निश्चय होतो आणि दुसऱ्या क्षणात माया त्याला संशयात्मा बनवून टाकते आणि माणसाचे सारे ज्ञान सोडा वॉटर होते. आज आपल्याला एखादा मुलगा फार तीव्र पुरुषार्थ करीत असल्याचे दिसते आणि उद्या पाहतो तर तो मायेचा दास झालेला. म्हणून सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. निश्चयपत्र लिहून द्याल तर तुम्हाला आठवण राहील की जेव्हा आपण ज्ञानयुक्त अवस्थेत होतो तेव्हा पवित्रता माणसासाठी चांगली आहे आणि शिवबाबा आपल्याला भेटले आहेत असे आपण मानत होतो. तर जेव्हा कधी तुम्हाला माया छळावयास लागेल
तेव्हा हे निश्चयपत्र तुम्हास रोखून धरेल. अशा रीतीने बाबा नाना प्रकारे मुलांच्या कल्याणासाठी काही ना काही करीत राहत. त्यांच्यात अशा तऱ्हेने उल्हास भरत की मुलांच्या पुरुषार्थात पुन्हा तीव्रता येईल आणि उच्च ध्येय नेहमी त्यांच्यासमोर कायम राही. श्रोते हो, आपण ऐकणार आहोत धावण्याची शर्यत. कित्येकदा बाबा म्हणत, हा पवित्रतेचा जो पुरुषार्थ आहे ही एक धावण्याची शर्यत आहे. यात सर्व मुले नंबरवार आहेत. कित्येक या दौडीत पुढे आहेत, कित्येक मध्ये आहेत आणि कित्येक मागे आहेत. शिवबाबा कोणाचेही पक्षपाती नाहीत. जो वेगाने धावेल तोच जिंकेल, तोच बाजी मारील. काही मुले बराच काळ या धावण्याच्या शर्यतीत भाग घेत आहेत आणि काही तर बऱ्याच काळानंतर आलेले आहेत, पण तरीही ते आधी आलेल्यांच्याही पुढे गेलेले आहेत. म्हणून कोणीही हा विचार करू नये की बरेचसे लोक माझ्यापेक्षा आधी ज्ञान घेत आहेत, तेव्हा मी त्यांच्या मागेच राहीन. उलट प्रत्येकाने वेगाने धावून पुढे जाण्याचा प्रयत्न करावयास हवा. पवित्रतेची धावण्याची शर्यत खेळणे ही चांगली गोष्ट आहे, कारण हा शुद्ध पुरुषार्थ आहे. बाबा म्हणत, कोणी गरीब असला तर त्यात काय? बाबांना तर ज्ञानी आत्मा प्रिय आहे, कारण तो दुसऱ्यांनाही ज्ञान ऐकवून श्रेष्ठ बनवितो. स्मरणरूपी यात्रा करीत राहतो आणि दैवी गुण धारण करून चांगली अवस्था कायम ठेवतो. म्हणून एखाद्या मुलाचे संस्कार अज्ञान काळात कसलेही असोत, पण आता त्याने हिम्मत धरून या शर्यतीत पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. थांबू नये. जर काही वेळ फुकट गेला तर काही हरकत नाही. आता त्याबद्दल अधिक विचार करून वेळ व्यर्थ गमाविणे योग्य नव्हे. अजूनही संधी आहे. भरधाव पळू शकता. अशा प्रकारे बाबा या ज्ञान यज्ञात मागून येणाऱ्यांनाही पुढे जाण्यास प्रोत्साहन देत आणि पुढे असणाऱ्यांना म्हणत, मुलांनो सावध रहा. जर या पवित्रतेच्या मार्गावर घसरून पडाल तर मागे असलेलेही तुमच्या पुढे निघून जातील. श्रोते हो, आपण ऐकणार आहोत वेळेची जाणीव. ज्ञानाचे गहन व रमणीक मुद्दे तर बाबा सांगतच असत आणि रोज नव्या शिकवणींनी वत्सांना सजवीतही राहत, पण त्याचबरोबर वेळेची जाणीवही करून देत असत. कधी ते म्हणत, मुलांनो जेव्हा एखादी आणीबाणीची परिस्थिती असते तेव्हा तेथील सरकार वटहुकूम काढते, ज्यानुसार देशातील नागरिकांना काही कार्य अपरिहार्यपणे करावी लागतात आणि कित्येक गोष्टी अपरिहार्यपणे सोडाव्या लागतात. याचे उदाहरण देत बाबा म्हणत की मुलांनो, आता खरे पाहता आणीबाणीच किंवा धर्मसंकट आहे. साऱ्या जगावर एक फार मोठे नैतिक संकट कोसळले आहे. हे घोर कलियुग आहे. काम क्रोधादी शत्रूंनी मानवजातीला चौफेर घेरून टाकले आहे. म्हणून सर्वांना हा ईश्वरी वटहुकूम आहे की आता पवित्र व योगी व्हा, कारण आता सतयुगी पावन सृष्टीची पुनर्स्थापना व्हावयासच हवी. बाबा विचारित, जे लोक शत्रूस जाऊन मिळतात त्यांना देशद्रोही म्हणतात आणि देशद्रोह्यांना जबरदस्त शिक्षा होते. हे तुम्हास माहीत नाही काय? तेव्हा मुलांनो, आता या परम आज्ञेचे उल्लंघन मुळीच करू नका. एकदा एक माणूस काही दिवसांपासून हे ईश्वरी ज्ञान ऐकत होता, पण पूर्णपणे ब्रह्मचर्य पाळणे त्याला कठीण आणि अनावश्यकही वाटत होते. एके दिवशी जेव्हा त्याने बाबांचे हे महावाक्य ऐकले की आता आणीबाणी आहे म्हणून आता पवित्र व्हावयास हवे, तेव्हा त्याचा अंतरात्मा खडबडून जागा झाला. त्याने आळस व हीनतेची वृत्ती फेकून दिली आणि देशप्रेम व आत्मोन्नती समोर ठेवून त्याने स्वेच्छेने ब्रह्मचर्य पाळण्याचे मान्य करून तो पुरुषार्थास लागला. बाबा बहुधा हेही सांगत, मुलांनो, कोणास ठाऊक कोणत्या वेळी जीवनाचा अंतिम क्षण येऊन पोहोचेल.
त्यापूर्वी जर पवित्रतेचे व्रत धारण कराल तर पवित्र सृष्टीत जाण्याचा अधिकार प्राप्त कराल. पहा, हे विकार जिंकण्यास वेळ लागतो. जर आतापासून पवित्रतेचे व्रत घ्याल तर आपोआप पवित्रता येऊ शकेल. आता विनाशास वेळ तो बाकी किती राहिला आहे? फार फार तर 2-2.5 वर्षे असतील. या इतक्या थोड्या काळासाठीही तुम्ही पवित्र राहू शकत नाही काय? आता सतयुग हा म्हणता येईल. बाबाला तर सतयुगी पावन सृष्टीचे झाड स्पष्ट दिसत आहे. अशा रीतीने केवळ 2च वर्ष ब्रह्मचर्य पाळावयाचे आहे. असे कोणी ऐके तेव्हा ही कठीण गोष्ट न मानता तो या व्रताचा स्वीकार करी. या अवधीत हे व्रत पाळल्याने त्याला अवर्णनीय लाभ होऊन काम वासनेविषयी आपोआप तिटकारा वाटू लागे आणि तो हे व्रत चालूच ठेवी. अशा अनेक युक्त्यांनी बाबा पवित्रतेच्या मार्गावर सर्वांना अग्रेसर करीत. ते म्हणत की जर मी सर्वांना सृष्टीच्या महाविनाशास अजून 40 वर्षे आहेत असे सुरुवातीपासून सांगितले असते तर कोणी विरळाच संसारात राहून हे व्रत पाळण्यास तयार झाला असता. बरेचसे लोक तर हेच म्हणाले असते की बरे 40 वर्ष बाकी आहेत ना, मग 5-10 वर्ष विषय वासनांचा उपभोग घेऊन नंतर आम्ही हे व्रत घेऊ. पण ही युक्ती अंमलात आणल्याने बऱ्याच लोकांचे कल्याण झाले आणि आता तर बराच काळ निघून गेला आहे व विनाश होण्यास फार थोडा काळ राहिला आहे. बाबा म्हणत 5000 वर्षांच्या या सृष्टीचक्रात 40 वर्षांचा अवधी म्हणजे माणसाच्या आयुष्यातील जणू 2 वर्षांचा काळ होय. अशा प्रकारे बाबांनी असे कार्य करून दाखविले जे संन्यासी सुद्धा अशक्य मानित बसले आहेत. श्रोते हो, आपण ऐकणार आहोत विकारांना उद्देशून कठोर शब्दांचा वापर. विकारांना उद्देशून बाबा इतक्या कठोर शब्दांचा वापर करीत की ऐकणाऱ्यांच्या मनात विकारांबद्दल सहजगत्या तिटकारा उत्पन्न होई. उदाहरणार्थ बाबा म्हणत, क्रोध एक भूत आहे. भूत जसे एखाद्याच्या माथी बसून त्याच्या करवी उलटे काम करते आणि त्यालाही छळते, वस्तूंचीही मोडतोड करविते, तसेच क्रोधालाही एक भूत समजून त्याच्यापासून दूर राहावे. क्रोधायमान माणसाच्या आसपास उभेही राहू नये, कारण हे भूत फार उपद्रवी आहे. ज्याच्यात क्रोधरूपी भूत प्रवेश करते त्याचा चेहरा मोहरा, त्याचे डोळे, त्याचे बोलणे वगैरे कसे बदलून जातात ते पहा. मुलांनो, ज्ञानाचा धूप जाळून हे भूत पळवून लावा. ज्याच्यात फार मोह असेल त्याला उद्देशून बाबा म्हणत की तो जणू माकडीण आहे. माकडीण जशी आपल्या पिल्लाला छातीशी कवटाळून उड्या मारीत पळत असते, तसेच ज्यांच्यात मोह असतो ते व्यक्तींना व वस्तूंना चिकटूनसे राहतात. हे सारे ऐकून ऐकणाऱ्यांची अवस्था अशी होई की जणू त्यांचे प्राण चालले आहेत. म्हणून बाबा म्हणत की आता बंदराचे मंदिर योग्य बनावयास हवे. म्हणून बाबा म्हणत की आता माकडाचे मंदिर योग्य बनावयास हवे. म्हणून नष्टो मोहा व्हा हीच भगवंतांची आज्ञा आहे. आता सर्व मोह सोडा, कारण हा मोहच दुःखदायी व यमाचा फास गळी लावणारा आहे. तेव्हा एक ईश्वरावरच मनाचा मोह अर्थात प्रेम असू द्या. बाबा म्हणत की जी स्त्री काम वासनारूपी विषयासाठी हपापलेली असते ती पूतना किंवा शूर्पणखा होय. जो पुरुष काम वासनेच्या अधीन असतो तो रावण किंवा दुःशासन होय. आता विचार करा की असे कठोर शब्द ऐकून कोण रावण, दुःशासन, पूतना किंवा शूर्पणखा होऊ इच्छिल? बाबा म्हणत, अहंकार असणारा माणूस एक दिवस असा काही घसरून पडतो की त्यामुळे त्याची हाडे, गुडघे तुटून जाऊन त्याला उभे राहणे कठीण होऊन बसते. म्हणून मुलांनो, निरहंकारी व्हा, अन्यथा
ध्येय गाठणे अशक्य होईल. कित्येकदा बाबा असेही म्हणत की वासना भोग म्हणजे एकमेकांना विष वा मूत पाजणे अथवा एकमेकांवर प्रहार वा पापाघात करणे होय. असे शब्द ऐकणाऱ्याच्या मनात पूर्वसंस्कारांमुळे जरी वासना भोगाचा विचार आला तरी तो त्याला अत्यंत घृणास्पद मानून लगेच या अशुद्ध विचाराला झिडकारून टाकी. जेव्हा बाबा स्पष्टच सांगत आहेत की वासना भोग म्हणजे एकमेकांना नरकात ढकलण्यासारखे, सर्प वा सर्पिणीने डसण्यासारखे, एकमेकांवर अपकार करण्यासारखे, एकमेकांचे तोंड काळे करण्यासारखे किंवा डोक्यावर कचरा उचलण्यापेक्षाही हीन काम आहे, तेव्हा सांगा बरे कोण असे काम करण्यास तयार होईल. याच प्रकारे चहाडी करणाऱ्या तसेच दुसऱ्यांना चिथावण्याचे काम करणाऱ्या व्यक्तीला बाबा मंथरा, कुंटीन किंवा कुटण्या नाव देत आणि निंदा करणाऱ्याला कावळा ही उपाधी बहाल करीत. विचार करा, कोण बरे अशा उपाधी घेण्यास तयार होऊ शकेल? सर्व लोक हे अवगुण सोडण्याचाच प्रयत्न करीत. या उलट जो तरुणपणीच सपत्नीक जीवन व्यतीत करीत असताना ब्रह्मचर्य पाळील, बाबा म्हणत हा महावीर आहे, त्याच्या पुढे एक दिवस संन्यासीही नतमस्तक होतील. ज्या आया मुली क्रोध सोडित, बाबा म्हणत की ह्या शीतला आहेत. जो गोड बोले व इतरांना ज्ञान सांगे, बाबा म्हणत हा गॉडली नाइटिंगल म्हणजे दैवी बुलबुल आहे. अशा प्रकारे बाबा कोणाला नष्टोमोहा तर कोणाला निरहंकारी ह्या नावांनी संबोधून अवगुण सोडण्यास व सद्गुण धारण करण्यास प्रोत्साहन देत राहत. श्रोते हो, आपण ऐकणार आहोत ज्ञानाचे कायदे समजावून देणे आणि धर्मराजपुरीतील शिक्षा सांगणे. उच्च दैवी मर्यादेत राहण्यास व आसुरी मर्यादा सोडण्यासही बाबा शिकवित. ज्ञानयुक्त कायद्यातच फायदा आहे. कायदा सोडल्याने कार्य बिघडते. कायद्यावरच सृष्टी कायम आहे. म्हणून ईश्वरी नियम कधीही सोडू वा तोडू नका. बाबा म्हणत की कायदा कधीही आपल्या हाती घेऊ नका. जर आपला स्वभाव वा संस्कार एखाद्याशी जुळत नसेल किंवा एखाद्याविषयी आपली कसली तक्रार असेल तर त्याच्या विरुद्ध स्वतः होऊन कोणतीही कारवाई करण्यास लागू नका. त्याच्यावर हात उगारणे किंवा अन्य कोणत्या रीतीने त्याला अद्दल घडविण्याचा प्रयत्न करणे म्हणजे कायदा आपल्या हाती घेणे होय. कायदा आपल्या हाती घेणाराही अपराधीच मानला जातो. लौकिक सरकारचाही हाच नियम आहे की जर एखाद्याची दुसऱ्या कोणाबद्दल तक्रार असेल तर तो न्यायालयात दावा करू शकतो. न्यायाधीश त्याची सुनावणी ऐकून अपराध्याला योग्य ती शिक्षा देऊ शकतो. ज्याची तक्रार असेल तो जर अपराध्यास स्वतः मारपीट करील तर न्यायाच्या दृष्टीने तो स्वतःलाच दोषी ठरविल. बाबा म्हणत, तुम्ही स्वतःच कोणत्या ना कोणत्या विकाराच्या अधीन अवगुणांनी परिपूर्ण अर्थात अपराधी आहात, तेव्हा तुम्हास तुमच्या फिर्यादीवर स्वतःच न्यायाधीश वा जेलर होऊन काही करण्याचा अधिकार नाही. जर एखाद्याचा अवगुण वा दोष तुम्हास दुःख देत असेल तर तुम्ही इकडे तिकडे कोणासही न सांगता, वातावरण दूषित न करता एक बाबाद्वारेच शिवबाबांना सांगा, तर शिवबाबा स्वतः त्याला ताकीद देतील. अशा प्रकारे दुसरा एक कायदा सांगताना बाबा म्हणत, मुलांनो, तुम्ही आपल्या स्वतःच्या वापरासाठी कोणाकडून कोणतीही वस्तू घेऊ नका. जर एखादी व्यक्ती कोणतीही वस्तू देऊ इच्छित असेल तर तिला सांगा की तिने तुमच्या वापरासाठी देण्याचा विचार न करता शिवबाबांना समोर ठेवून या ईश्वरी यज्ञास द्यावी. नंतर यज्ञात व्यवस्था करण्यासाठी जे निमित्त आहेत ते ज्याला ती वस्तू आवश्यक समजतील त्याला देतील. जर तुम्ही आपल्या वापरासाठी कोणाकडून एखादी वस्तू घ्याल तर तिचा वापर करताना त्या देणाऱ्या देहधाऱ्या व्यक्तीची आठवण येईल
म्हणजे कल्याणकारी शिवबाबांची आठवण विसराल. त्यामुळे देहधाऱ्यांशी तुमचा संबंध जडेल, त्यांच्याकडे तुमचे लक्ष जाईल आणि तुमच्या ईश्वरी स्मृतीच्या कमाईत घट येईल. नंतर विशेष गोष्ट म्हणजे बिचाऱ्या देणाऱ्याचे भाग्य काही उंचावणार नाही, कारण त्याने तुम्हा मानव देहधाऱ्याच्या उपयोगार्थ वस्तू दिली. जर शिवपरमात्म्यांना समोर ठेवून त्याने वस्तू ईश्वरी सेवेसाठी दिली असती तर त्याचा संबंध ईश्वराशी जडला असता आणि ती वस्तू पवित्र झाली असती, तर ईश्वराकडून भविष्यात त्याला कित्येक पट धनधान्य मिळाले असते. पण व्यक्तिगत वापरासाठी देणे म्हणजे माणसांशी कर्मखाते जोडणे होय. घेणाराही जर एखादी वस्तू ईश्वरी यज्ञाकडून घेईल तर त्याला मानव देहधाऱ्याची आठवण न येता हा शुद्ध अभिमान वाटेल की मलाही ईश्वराकडून मिळाली आहे. त्याचे नाते व प्रेमही ईश्वरावर जडेल आणि ज्या व्यक्तीमुळे त्याला ती वस्तू मिळाली त्या मानव देहधारीचा तो आभारी व ऋणीही असणार नाही. बाबा म्हणत, तुम्ही ईश्वरी कुळातली मुले आहात. ईश्वर तर दाता आहे, तेव्हा दात्याची मुले असताना तुम्ही कोणाकडून घेऊ कसे शकाल? ज्याला काही द्यावयाचे असेल त्याने आपले भाग्य श्रेष्ठ करण्यासाठी ईश्वराकडे जमा करावे आणि तुम्ही सुद्धा त्या परमपित्याकडूनच घ्या, कोणा माणसाकडून नका. अशा रीतीने बाबा ज्ञानाचे अनेकानेक सूक्ष्म कायदे सांगत, जे अवस्था फार उच्च करणारे आणि कर्मबंधनातून मुक्त करणारे असत. एक कायदा बाबा हाही सांगत असत की ज्या जागेवर किंवा ज्या कार्यासाठी कोणी नियुक्त करण्यात आलेला असेल त्यावेळेस प्रत्येकाने त्याला मान व सहकार्य द्यावयास हवे, मग ती व्यक्ती वयाने लहान व कमी अनुभवी असो. बाबा म्हणत, नियुक्त झालेल्याला पूर्ण सहकार्य देणे हीच दैवी मर्यादा होय. त्याच्या उणिवा किंवा असमर्थता यांकडे लक्ष देऊन त्याला विरोध करणे, त्याच्यावर नाराज होणे किंवा त्या कार्यातून अंग काढून घेणे ही आसुरी मर्यादा होय. जर एखाद्यात कसली उणीव असेल तर ती उणीव भरून काढणे हे तुमचे काम आहे. जर कोणात एखादी असमर्थता असेल तर आपले सामर्थ्य त्या कामी लावणे योग्य ठरेल. त्याच्या उणीवांचे वर्णन करीत राहणे यात महानता नाही, उलट त्या भरून काढण्यात महानता आहे. बाबा सांगत की जर कोणाची एखादी उणीव वा असमर्थता तुम्हाला खटकत असेल तर नंतर ती गोष्ट आपण मोठ्यांच्या लक्षात आणून देऊ शकता. पण ज्यावेळी कार्य चालले असेल तेव्हा त्यात व्यत्यय आणणे अथवा सहकार्य न देणे म्हणजे आपली उणीव दाखवून दोषी बनणे किंवा वातावरण बिघडविणे होय. जरी कोणी वयाने तुमच्यापेक्षा लहानही असला तरी सुद्धा जेव्हा तो आपल्या ड्युटीवर असेल तेव्हा तुम्हाला त्याचे म्हणणे मान्य करावे लागेल. समजा एखादा ट्रॅफिक पोलीस आपले काम करीत उभा आहे आणि एकीकडे हात करून त्याने रहदारी रोखून धरली आहे. अशा वेळी त्या दिशेने जरी त्याचा कोणी वरिष्ठ अधिकारीही आला तरी त्यालाही हाताचा इशारा पाहून थांबावेच लागेल ना. याचप्रमाणे बाबा असे काही दैवी कायदे सांगत की ज्यामुळे अवस्थाही चढतीच लागे, सर्वांचे भाग्यही उच्च होई आणि सर्व कार्य सुरळीत चालत. कायद्यांबरोबर बाबा कर्मविधानाचेही पूर्ण स्पष्टीकरण देत. उदाहरणार्थ ते म्हणत, सतयुगी स्वर्गीय सृष्टीतही नोकर चाकर, दास दासी, चांडाळ इत्यादी तर असतातच. जे लोक सध्याच्या पुरुषोत्तम संगम युगात मायेच्या अधीन होऊन कोणती ना कोणती चूक करून बसतात, पवित्रतेचे नियम सोडून पुन्हा आसुरी स्वभावाचे बनतात, प्रथम विश्वास ठेवून नंतर संशयात्मा होतात अथवा या ईश्वरी यज्ञाचे कायदे मोडतात, ते ह्या खालच्या पदाला पावतात. कोणकोणत्या चुकीमुळे आमच्या ईश्वरी कमाईत किती घट होते आणि त्याचा परिणाम आम्हास कोणते खालचे पद मिळण्यात होतो इत्यादींचे सर्व नियम बाबा स्पष्ट करून सांगत. स्वर्गाचे दैवी स्वराज्याचे पद कोणास मिळते, कोणता उच्च पुरुषार्थ केल्यास
चक्रवर्ती राजा राणींच्या जवळच्या नातलगात जन्म होतो, प्रजेतील अत्यंत धनवान कुटुंबात कोणाचा जन्म होतो, 108 मण्यांच्या माळेतील मणी बनणे किंवा अष्टदेवतांमध्ये येणे यासाठी काय पुरुषार्थ करणे आवश्यक आहे, या सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण बाबा देत राहत. त्यामुळे उच्च पुरुषार्थ करण्याची प्रेरणा निरंतर मिळत राही. याचबरोबर बाबा असेही म्हणत की आता तुम्हाला शिवबाबा पिता, शिक्षक व सद्गुरूंच्या रूपाने शिक्षण व ताकदही देत आहेत. म्हणून आता तुम्ही पावलोपावली सल्ला घेऊ शकता. जर एखादी चूक, एखादे अकर्तव्य वा विकर्म घडले तर ते कबूल केल्यास त्याची शिक्षा अर्धी होते. जर का ते लपवीत राहाल तर शिक्षण व ताकीदही मिळू शकणार नाही आणि ती चूक वाढत जाईल आणि भविष्यात शिवबाबा मग धर्मराजाच्या रूपाने त्याची 100 पट शिक्षा देतील. बघा, धर्मराज बापाची मुले होऊन आता अधर्माचे काम करू नका. धर्मभ्रष्ट होणारा सतयुगी सृष्टीत उच्च पद प्राप्त करू शकणार नाही आणि पदभ्रष्ट होण्याबरोबर शिक्षेसही पात्र होईल. तुम्ही तर कमाई करण्यासाठी आला आहात. कमाईऐवजी डोक्यावर आणखी ओझे चढविणे हे काही समजदारीचे काम नाही. अशा प्रकारे बाबा फार उपयोगी कायदे व नियम सांगून तसेच व्यावहारिकरित्या त्यानुसार वागावयास लावून कल्याण करण्यास निमित्त बनत. श्रोते हो, आपण ऐकणार आहोत स्वतः मेहनत करून दाखविली. ईश्वरी सेवेसाठी किंवा लोककल्याणार्थ तन, मन, धन समर्पण केल्यानंतर शरीराने रुद्ध असतानाही बाबा निरंतर ईश्वरी सेवेत मग्न असत. सेवा सेवा सेवा, बस सेवेसाठीच आणि मनुष्यात्म्यांना सुख देण्यासाठी त्यांचे विचारचक्र फिरत राही. दिवसभरात 18 तासांहूनही अधिक ते काम करीत. या विचारांपायी ते कित्येकदा रात्री बराच वेळ जागत आणि तहान, भूक व आराम सारे काही विसरून जात. इतक्या रुद्ध अवस्थेतही ते अंग मेहनतीची निरनिराळी कामे करीत. त्यांचे हे परिश्रम व सेवा पाहून साहजिकच आळशात आळशी व्यक्तीही आपला आळस झटकून कामास लागे. अरे, ते पहा, बाबा अमुक स्थूल कार्य करावयास लागले आहेत, असे बाबांना अंग मेहनतीचे काम करीत असताना पाहता क्षणीच एखादा सर्वांना सांगत सुटे आणि मग सर्वजण झटकन तेथे पोहोचत. ते म्हणत, बाबा, हे तर आमचे काम आहे, आम्हाला का बरे आपण सांगितले नाही? बाबा, आता आपण हे सोडा, आम्ही असताना आपण हे करावे हे काही आम्हास बरे वाटत नाही. बाबा म्हणत, नाही मुलांनो, ही यज्ञाची सेवा फार प्रिय व गोड वाटते. काय करू, ही मनाला फार आवडते. मुलांनो, साऱ्या कल्पात एकदाच तर शिवबाबा हा सर्वोत्तम ज्ञान यज्ञ आरंभतात. त्यासाठी ते या रुद्ध शरीरातच येतात. तेव्हा या रुद्ध शरीराकडे पाहून कल्पकल्पांतर मी स्थूल सेवाही करू नये काय? मी सुद्धा शिवबाबांचा विद्यार्थी आहे. जर मी अंग मेहनतीचे कोणतेच कार्य केले नाही तर भविष्यात मला निरोगी व कंचनकाया मिळेल का? मुलांनो, सेवा करण्याची ओढ लागावयास हवी. दधीची ऋषीप्रमाणे या यज्ञात आपली हाडेही द्यावयास हवीत, तरच हे शरीर पावन होईल. या यज्ञाची जो जितकी सेवा करील तितके बळ त्याला शिवबाबांकडून मिळेल आणि त्याचे आयुष्यही वाढेल. कारण शिवबाबा आपल्या सर्व्हिसेबल मुलांचा सांभाळ तर करतातच ना. मुलांनो, शिवबाबांवर जसे प्रेम असावयास हवे तसेच त्यांच्या या यज्ञाच्या सेवेवर येथील एक एक कणावरही प्रेम असावयास हवे आणि त्याचा सांभाळ करावयास हवा. आ हा हा हा, आम्हा ब्राह्मणांचे हे सेवेचे जीवन कसे सुंदर आहे. अशी संधी तर साऱ्या कल्पात पुन्हा कधी मिळतच नाही. जेव्हा शिवबाबाच म्हणतात की मी तुम्हा मुलांचा आज्ञाधारक सेवक आहे, तेव्हा मीही तुम्हा मुलांचा सेवक आहे. अशा प्रकारचे उद्गार जेव्हा बाबा काढीत व स्वतःही सेवेत मग्न राहत, तेव्हा विचार करा
की कोणाच्या मनात कार्यमग्न राहण्याची प्रेरणा मिळत नसेल? रात्रीच्या वर्गातही बाबा बहुधा विचारित, लाडक्या मुलांनो, सांगा बरे, आणखी काही सेवा आहे का बाबासाठी? हा बाप उच्च बनविणारा असेल, पण तरीही मुलांचा गुलाम आहे. ओ हो, बाबा जेव्हा असे शब्द बोलत तेव्हा माणसाच्या मनाला कसे वाटत असेल सांगा बरे? साऱ्या सृष्टीचा बाप जर सेवार्थ स्वतःला गुलाम मानत आहे, तर ह्या माणसांची काय योग्यता? बाबांचे असे शब्द ऐकून माणसाच्या मनात लोककल्याणार्थ सेवेसाठी एक अदम्य जोम उफाळून येई आणि तो मनात म्हणे की जर बाबा आज्ञा देतील तर आता पर्वतही हलवून दाखवेन. बाबांची असे म्हणण्यापर्यंतही मजल जाई की जो शिवबाबांच्या सेवा कार्यात अडथळा आणतो तो नास्तिक होय. पहा, नास्तिक शब्दाची ही नवी परिभाषा. यावरून बाबा ईश्वरी सेवेस किती महत्त्व देत होते हे स्पष्ट होते. बाबांनी आम्हा मुलांना हे घोषवाक्य दिले की ईश्वरी सेवा करणे म्हणजेच सौभाग्य बनविणे आहे. अशा प्रकारे काया, वाचा व मनाने बाबा सेवेस लागलेले पाहून आम्हीही सेवेस लागणे हे साहजिकच होते. श्रोते हो, आपण ऐकणार आहोत खुशीत आणणे व हलके करणे. बाबा सदैव खुशीत राहत आणि सदैव अशाच गोष्टी ऐकवीत की कोणीही माणूस कितीही अशांत असो, कितीही गोंधळात पडलेला असो, बाबांचे गोड स्मित बघताच त्याचे औदासिन्य व चिंता पळ काढीत व त्याच्या खुशीचा पारा वर चढे. कोणीही आजपर्यंत बाबांच्या चेहऱ्यावर चिंता वा औदासिन्याची रेषा पाहिलेली नाही. म्हणून बाबांच्या आसपास वातावरणात सदैव खुशीच्या लहरी किंवा खुशीचा सुगंध पसरत असे. त्या पवित्र खुशीच्या वातावरणात माणसाने मायेच्या गोष्टी तसेच सांसारिक कटकटी विसरून जाणे स्वाभाविकच आहे. ते वातावरणच मुळी असे असावयाचे की क्वचितच कोणाच्या मनात अशुद्ध विचार येत. बाबा म्हणत, मुलांनो, तुम्हीच पवित्र राहणारे खरे ब्राह्मण कुलभूषण आहात, राज ऋषी आहात, राजयोगी व ईश्वरी कुळाचे आहात. अशा प्रकारे बाबा मुलांना सदैव आनंदित व उल्हासित करीत राहत आणि म्हणत, मुलांनो, मायेची विघ्ने बरीच येतील, वादळे बरीच येतील, पण घाबरू नका आणि हिम्मत गमावू नका. आता तुम्ही जेव्हा शिवबाबांना हात दिला आहे तेव्हा तुमचे अकल्याण होणे शक्य नाही. सध्या तुमची चढती कला आहे, म्हणून सदैव हा विचार बाळगून चाला की सर्वसमर्थ शिवबाबा आमच्या बरोबर आहेत. असा दृढ निश्चय ठेवाल तर निश्चयात्म्याचा विजय होतो. तुम्ही विजयी रत्न आहात. विजयाचा तिलक तर जणू तुमच्या ललाटी लागलेलाच आहे. बस तुम्ही एवढेच करा की घाबरू नका, थकू नका आणि थांबू नका. उलट जो मार्ग शिवबाबा दाखवित आहेत तो आक्रमित चला. अशा प्रकारे बाबा विघ्नांना उच्च पदाचे लक्षण, परीक्षांना उच्च पुरुषार्थाची प्रतिक्रिया व मोठ्या वादळांना उच्च उद्दिष्टाच्या जवळ पोहोचण्याचे चिन्ह असे सांगून सदैव हेच म्हणत की मुलांनो, ही सर्व शेवटचा सलाम करण्यासाठी आले आहेत. बस ईश्वराच्या प्रेमात मग्न होऊन ह्यांना पार करा. मग तुमच्या प्रत्येक पावलागणिक पद्मावधीची कमाई होईल. ह्या युक्त्यांनी बाबा रोज सर्वांना खुशीचा प्याला पाजत, त्यांच्यात नवा जोर, नवा जोम भरत. त्यांना असे काही घेऊन जात असत की ते आपले सर्व विचार विसरून जात. त्यांना आपले प्रश्न सोपे वाटत आणि मनोविकारांपासून ते सहज मुक्त होत जात. बाबांच्या युक्त्यांचे जितके वर्णन करावे तितके ते थोडेच होईल. अशा इतर अनेक कायदे नियमांनी, प्रेमळ लढिवाळ संभाषणांनी, हर्ष उल्हासदायक चर्चांनी, स्नेह सौहार्दाने, ज्ञानविज्ञानाच्या वर्षावाने, उच्च आचार विचाराच्या मार्गदर्शनाने बाबा किती उच्च ध्येयाप्रत, किती सहजगत्या सर्वांना सफलतापूर्वक घेऊन जात होते. ही अद्भुत, अलौकिक
अनुभवपूर्ण व उल्हासदायक कहाणी आहे. तिचा काही अंश आम्ही येथे ऐकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर श्रोते हो, पुढील भागात आपण ऐकणार आहोत विभिन्न व्यवसायांपासूनही गुण कसे ग्रहण करावेत. ओम शांती.